आहे तर डायरेक्ट बोल. घुमून फिरून काय बोला लागते? डायरेक्ट बोल ना, काय बोलायचं आहे तर मुद्द्याचं. अरे मुद्द्याचं म्हणजे श्याम काका, आता तुम्ही सांगा, जर कोणत्या गोष्टीला 15 लाख रुपये लावले आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते 15 लाख रुपये खर्च झाल्यावर तुम्हाला 5-6 वर्षांनी जर समजा 80-90 लाखाचा फायदा झाला, तर तुम्ही ते भेटल्यावर खुश होसाल का? तुम्हाला जर मग आता 2-3 दिवसात जर त्याचे 15चे डबल उरायले, म्हणजे 15 लाखाले 15 लाख रुपये भेटू राहिले, तर तुम्ही त्याच्यात आनंद घेसाल. मला जर आता जर समजा 7-8 दिवसात जर 15 लाख रुपये लागून 15 लाख रुपये भेटू राहिले असेल, तर मी त्याच्यात खुश होय. मी गायले 5 वर्षाची वाट पाहू. आणि 5 वर्षात जर मला काही झालं तर कमी जास्त 15 दिवसात तर माझ्या डोळ्यासमोर पैसे भेटू राहिले, तर मी ते 15 लाख रुपये घेईन. मी गायले 80 लाखाच्या मागे लागीन. आणि हे बी पक्क नाही आहे का तुम्हाला ते 80 लाख रुपये भेटणच म्हणून, पण हे पक्के आहे का तुम्हाला 15 लाख रुपये भेटन. आता मग तर 100% गॅरंटी आहे का मी 15 लाख रुपये घेईन. मी कायले 80 लाखाच्या मागे लागीन. हे जर पक्केवाले आहे 15 लाख रुपये, तर ते घेईन ना मी 80 लाखाच्या मागे काय लागीन. हां, तर 80 लाखाच्या मागे लागीन, तर हे 15 चालले जाईल माझ्या जवळचे. तर त्याच्यात माया काय आहे मला सांग ना. मला सांगू राहिले त्याला काय सांगू राहिले तुम्ही? त्याचं आहे काय माया आहे? मला काही समजून नाही राहिलं. अरे तुम्ही मला सांगू राहिले तर काय सांगू राहिले होते तर? थांब तर सही, थांब ना, आता सांगतो ना तुले गोष्ट. तर त्या आम्हाला 15 लाख रुपये दिले, त्यातले जवळपास समजा किरकोळ सगळं हे ते खर्च करून 2 लाख रुपये खर्च झाले उद्याच्या तारखेपर्यंत. हां, पण आता तुला त्या 15 लाखाचे जर डबल 15 लाख रुपये भेटू राहिले असन, तुला करणं काय आहे ते सांगतो तुला नंतर. तर तुला ह्या 15 लाखाचे 15 लाख रुपये जर भेटू राहिले असन, तर तू काय करशील? तुम्ही काय बोल राहिले दोघं तवाचे? माझ्या काही लक्षात नाही राहिलं. तुमच्या राहिलं काय शंभर लक्षात? मला तर काहीच नाही समजून राहिलं काय म्हणून राहिले ते. 15 लाखाचे 30 लाख भेटते, काय भेटते काय नाही भेटत, आणि 80 लाख भेटते. काय म्हणून राहिले? सपा बोल ना बे. पहिले तू सांग मोहनदा, का तू सरपंचपदी उभा कायच्यासाठी आहे? कायच्यासाठी म्हणजे गावाच्या विकासासाठी, नाही तर कायच्यासाठी राहणार आहे? अरे गावात मी विकासासाठीच उभं राहिलो आहे ना मी. बरं, गावात विकास आणण्यासाठी तू उभा राहिला आहे, ठीक आहे. आणखी काय एकच कारण आहे का गावातच विकास आणशील तू, का आणखी काही? पावर नाही भेटन का आपल्याला? सरपंच पदाची पावर भेटन. हा, लोकांच्या समस्या आहे त्याच्यावर मी निवारण करन. हे तर सगळेच जण म्हणून राहिले, हे तर सगळेच जण करणार आहे. जेवढे निवडणुकीत उभे आहे सरपंच पदासाठी, ते कोणी निवडून आलं तर ते तर विकास करणारच आहे. ते गावात राहणार आहे तर गावाच्या काय बाहेर काय लोकांचं निवारण करणार नाही आहे. ते गावातल्या लोकांचंच करावं लागेल ना निवारण, जे बी आहे ते. आणखी पैसा बी आहे ना त्याच्यात? पैसे नाही आहे काय म्हणून बी उभे आहे बाकीचे. हा, बस हे पैशाचाच मुद्दा मेन आहे आपला, पैशाचाच मुद्दा. बस याला कणसात टाकून ठेव. हा, पैशाच्या मुद्द्याला कणसात टाकून ठेव. आता इथून तुला विषय सांगतो कसा आहे ते. आता तुला माहित आहे मोहनदा, जर गावाच्या विकासासाठी निधीतून 100 रुपये येत असन, तर तो 100 रुपये खर्च करते काय तुला माहित आहे? तो किती खर्च करते? तो कारण 80 रुपये किंवा 90 रुपये. तो 10 रुपये तर खिशात टाकते ना. म्हणजे काय आलं? हा, पद आलं तर पैसा आला तर भ्रष्टाचार आला तर लालचीपणा तर आलाच. तो 100 रुपये बी खर्च करते का गावासाठी? नाही करत. तो एक तर 80 रुपये करते, नाही तर 50 रुपये करते. हे कोणाची गोष्ट सांगू राहिलो? एकदम इमानदार माणसाची. जो इमानदारनं काम करते तो 80 किंवा 50% त्यातले पैसे खर्च करते. पण जो एकदम हरामखोर असला तो डायरेक्ट 10% करते आणि 90 रुपये खिशात टाकते. हे तर मान्य करते ना तू? मान्य करायचं काय आहे? तुम्ही जे बोल राहिले ते खरंच बोल राहिले ना. एखादा जर इमानदार नेता असला, तोच जो आहे तोच करते फक्त 90% किंवा 80% पैसे खर्च, जे निधी येते गावासाठी विकासासाठी येते ते. बाकी हरामखोर जे आहे 10% करते, 90 नाही तर 80% खिशात टाकते. म्हणजे आला ना पैशाचा विषय, आला ना, आला का नाही आला ते सांग. कोणी असो, हा, पैसे दिसल्यावर तो त्याच्यातले काही ना काही दाबते. वा, दाबतेच. आता मी निवडून येऊ, तात्या येऊ, हा, का भिंगोटे येऊ तिकडे, का पाटील येऊ, का ते आपली हागेबाई येऊ, हा, कोणी येऊ, मने बी येऊ, कोणी बी आला तर काही ना काही पैसे तर त्याच्यात दाबते गावाच्या विकासाच्या नावावर. दाबते ना, मान्य केलं ना ते. हे तर एक आता तुले आम्ही चांगला सल्ला देतो. सांग ना तर मग, मी त्याच्यासाठी थाय राजा. सांग कोणती सल्ला देता, सांग तू आता. सल्ला असा आहे का कोणी बी निवडून आला, फुल नाही फुलाची पाकळी गावासाठी करणच, कारण त्याला अधिक तिथून 5 वर्षांना उभं राहणं आहे का नाही आहे? सगळी तर निधी काही काही खाची राहिला नाही, कारण हे गावातले लोक आहे, हे तर काही ऐकत नाही. काही ना काही तर त्याच्यापासून काम करून घेन. त्यांना नाही इच्छा असली त्याची तरी करून घेन. पण इथून जर तुले म्हटलं मोहनदा का तू आता सध्या लढू नको इलेक्शन, आता सगळे कसे आहे खतरनाक प्लेअर मैदानात उतरले आहे, म्हणजे जे बी पाहिशील पैशानं सगळे भक्कम आहे. तू फक्त 15 लाख रुपये लावू राहिला इलेक्शनसाठी, सरपंच पदासाठी, पण बाकी त्यापेक्षा मोठे मोठे बिलिंदर लोक ह्या गावात आहे का वावरं ठेवून, स्वतःचे वावरं ठेवून, हा, कोणी त्याच्यापेक्षा डबलनं पैसा लावू राहिला, कोणी ज्याला उभं केलाय ते जवळचे पैसे खर्च करू राहिले. म्हणजे त्याला 15 लाख रुपये याच्यातनी गिनतीतच नाही आहे या इलेक्शनमध्ये. हा, काय म्हणून राहिलो बरोबर आहे जरासा? हे 15 लाख रुपये त्याला काहीच नाही आहे, त्याच्यापेक्षा डबलनं तिबलनं लोक खर्च करू राहिले. आणि कामही ते निवडून आल्यावर करण म्हणजे करण, एवढी गॅरंटी आहे 100%. सांगतो मी तुले, 90 कामं नाही करण, 100तले 90 काम नाही करण, पण 10 कामं ते करण. त्याच्याशिवाय त्याला निधी भेटत नाही समोरून. कामं त्याला दाखवा लागते सरकारले.
तर माय म्हणणं असं आहे का ह्या वर्षी तू कने मागं घेऊन घे. हे जे तू आहे ना सरपंचपदी निवडून राहिला आहे तर तू मागं होऊन जाय आणि त्याचे तुले पैसे भेटन डबल न. म्हणजे त्या 15 लाख रुपये समजा खर्च केले पण त्याला 15 लाख रुपये खर्च नाही झाले आहे, 2च लाख रुपये झाले आहे. त्यातले 13 लाख रुपये तुले वापस भेटून जाय आणि त्याच्यावर तर तुले 15 लाख रुपये ते बी नगद. काय म्हणून राहिलो ऐक बरोबर शांभाऊ, तुम्ही बी आहे ना ऐकून घ्या, ते बी नगद भेटन तुले. कायच्यासाठी? फक्त तू माग हटून जाय. म्हणजे तुम्ही घुमून फिरून म्हणू राहिले का तू उमेदवारी पद मागे घेऊन घे नाही आणि पाठिंबा देऊन दे. मी कायले करू असं? मी कायले करू? अरे ते खर्च करे ना 15 लाखाच्या वर 30 लाखाच्या वर, मला काय करावं लागते? मी 15 लाख रुपयात इलेक्शन लढन म्हणजे लढन, मी नाही घेते बा मांग आणि मला नाही पाहिजे ते 15 लाख रुपये. सांगा ना हो शांभाऊ सांगा ना. हा अरे घेणं नाही देणं नाही, बिनफुकट मतं खाली उभा राहिला असं होऊन जाईल का? निवडून तर काही येत नाही, निवडून यायचा राहिला नाही मोहनदा, निवडून नाही येऊ शकत. एवढ्याच्या पैशात नाही हा खेळ खंडोबाच नाही होत. 15 लाख रुपये म्हणजे काहीच नाही आहे. लोक त्याच्यापेक्षा भयानक पैसे वाटू राहिले. मग अरे कसे 15 लाख रुपये जिवंत भेटू राहिले ना, जिंदाच भेटू राहिला 15 लाख रुपये. काय गरज आहे इलेक्शन लढायची? आणि इथून 5 वर्षानंतर गॅरंटी देऊ राहिला समोरचा माणूस का त्यालेच उभं करून म्हणून, त्याले उभं करून पाठिंबा बी राहीन आणि त्यालेच निवडून बी आणन असं समोरचा व्यक्ती हे बी देऊ राहिला ना. जबान बी देऊ राहिला त्याचीवाली. हो शंभू, काय म्हणून राहिले दोघं जण? तुम्ही सांगा आता, तुम्ही आमच्यापेक्षा समजदार याच्यात रंगलेले आहे. तुम्ही कसे मास्टर माइंड माणूस आहे म्हणून तुम्हाला विचारतो आम्ही. पाय मोहन, ही गोष्ट तर बरोबर आहे. कारण आता ह्या निवडणुकीत लय सारे जण आहे का भक्कम पैसे खर्च करू राहिले. आता तू ते म्हणतो राजा 3-3 हजार रुपये 2-2 हजार रुपये देऊन मले मत द्या अशी गोष्ट चालू आहे. काय गोष्ट करू राहिले? कोणाची गोष्ट आहे? आता हाय तुले माहीतच पडून जाय समोर समोर, कोणी दारू वाटून कोणी पैसे वाटून अशी चालू आहे राजनीती. आणि त्याच्यातनी त्याला काय आहे सांग तू काय करशील? 500-600 मतं 1000 मतं खाशील आणि बस झालं. जो समोरचा व्यक्ती चांगला आहे तो त्याच्यानं पडून जाईल एवढ्याच मतानं. तर समोरचा व्यक्ती म्हणून राहिला असेल तुले, जो बी असन XYZ का तुले इथून 5 वर्षानं तुलेच उभं करतो, तुले पाठिंबा करतो आणि जे काही खर्च आहे ते मी लावतो. तर मग काय आहे? चांगला माणूस असन तर मागं वय. जर हा माणूस जर म्हणून राहिला असन तुले, हा जर चांगला असन तुले विश्वास असन का ह्या माणसासारख्या गावात विकास कोणी आणू नसन शकत, तर मागं होय. अलता भलता असन तर मागं नको हटू. कोण होय रे बा तो? नाव तर सांग, कोण होय तो? तुले नाव नाही सांगत, तुले डायरेक्ट भेटायला नेतो. तू म्हणत असशील तर चल कर पांटेला बन आणि चल अर्धा घंट्यात तयारी कर आणि तुला डायरेक्ट त्या मीटिंग मध्ये नेतो आणि जे बी आहे ते बोलून देतो. बरं असं म्हणता काय? ठीक आहे, चला येतो मी तुमच्यासोबत. काय वाटते तुम्हाला? मोहन म्हटलं माघारी घेन काय? तुम्ही जर तात्या येता येता बोलले नसते ना त्या उभंच नव्हतं राहिले पाहिजे. काही गरज नव्हती मता खाली उभं राहिला आहे नसन तसं विकास तर काय करशील नाही, हे चुकीचं बोलले तुम्ही. हे नव्हतं बोलायला पाहिजे. हे जर नसते बोलले तर मग कसं आहे, त्यानं म्हटलं विचार करून घेतला असता. पण त्याला आता जोश चढला ना, त्याला वाटलं ना का आपल्याला मतं भेटू शकते बा आपण निवडून बी येऊ शकतो सरपंचपदी, असं त्याला आता हे चढला असेल ना, घमंड चढला असेल ना. मग कसं करसान? हा देवानंद भाऊ, मला असं वाटते. हा देवानंद भाऊ, हे गोष्ट बरोबर आहे. आता कसं जोशमध्ये होतो मी आणि तुम्ही सगळे सोबत होते म्हणून ते तोंडातून निघून गेलं. पण आता एक चेत्याला फोन करून पाहतो का आहे का नाही आहे. कसं आपण दिवसभर जागरण करायला थोडी पुरण इथं, सकाळी इलेक्शन आहे ना आणि आता मीटिंग बी घेणं आहे आपल्याला 10 वाजता सगळ्या गावकऱ्याची. काय कसं आहे तर तुम्हाला विकास पाहिजे का पैसे पाहिजे का मग अधिक काय पाहिजे सांगा बा. तिकडे मिटिंगा चालूही झाल्या असन बाकीच्या यायच्या, मग आपण काय कधी घेता आपण? उद्या ना सगळ्याचं झाल्यावरच आपण घेऊ. म्हणजे आपल्याला लोकांच्या मनात काय चालू आहे आणि लोकांना काय पाहिजे ते आपल्याला माहित पडेल ना उद्या ना सगळ्याची. हॅलो चेत्या, काय मग काय झालं? काय म्हटलं ऑफर टाकली का त्याला? तुम्ही कसं सकाळी जे बोलले ते चुकीचं बोलले ना का 15 लाख रुपये कायले द्यायला पाहिजे होते एवढे पैसे आणि पैशानं इलेक्शन खेळता काय आणि कायले उभा राहिला, या जास्तीच्या गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही तर आमचंही नाव घेतलं दोघांनी का त्या दोघांनी पैसे कायले पैसे दिले म्हणून. हे नव्हतं बोलायला पाहिजे. अरे तुम्हाला 25 लाख रुपये द्यायला तयार आहे ना, 25 लाख. मला माहिती आहे ना का तुम्ही पुरे 25 मोहनले नाही देसान, तुम्ही त्यातले काही घापलसान. आता हे तुम्हाला जर पाहिजे असन तर तुम्हाला थोडीफार मेहनत तर घ्यायला लागन. आणि काय आहे तुम्हाला अर्धा 1 घंटा सांग, आम्ही आता 1 घंटा आहे इथं, त्याच्यानंतर आमच्या मीटिंग आहे. तुम्हाला माहिती आहे मीटिंगा चालू झाल्या म्हणून, कारण उद्या आहे इलेक्शन. आणि नसन होत तर ते सांगून दे, मग त्या हिशोबानं पाहतो मी काय आहे ते. काय म्हणून राहिलो? चला गडी राजी झाला, येतो म्हणते. थांबून जा अर्धा 1 घंटा, येतो म्हणते, येऊ राहिलो म्हणते. इथं घेऊन ये डायरेक्ट आपल्या बैलबंडीच्या ठियावर. मोहन येऊ राहिला, सोन्याच्या त्या येऊ राहिला त्याच्यासोबत. चला जमलं आपलं काम, जमलं. काम जमलं म्हणूच नाही शकत तात्या, जोपर्यंत हे मीटिंग मध्ये बोलत नाही कम्या तात्याला पाठिंबा दिला बा. मी माघारी घेऊन राहिलो, तात्याला पाठिंबा दिला. कारण कसं आहे, जे आपले मत आहे त्यातले कमीत कमी 10-15% तरी मोहन खायन जर उभा राहिलात तर. जे तुम्हाला याले मतं लागीन ना ते भेटन नाही, त्यांना पडून जासान तुम्ही. कारण मोहननं जे रॅली काढली आहे त्याच्यातनी गावातले लोक आपल्या इकडे लय आकर्षित करून घेतले आहे. तिथं आपण मार खाल्ला, बाकी काही नाही. ते जर तेवढी मोठी रॅली जर आपली असती
म्हणजे सोन्या आणि चेते जर आपल्या याच्यात असला असता तर हे दिमाग त्यानं आपल्याला दिलं असतं. आणि आपण जर एवढी मोठी रॅली काढली असती तर मग कोणालाच मागं घ्यायची आणि पुढे जायची काही गरज नव्हती, म्हणजे मनाची गरज नव्हती, आणि हे एवढा खर्चही नसता आला. हा, पण आता हे झालं आपल्याच्यानं. जाऊ द्या, काय करता आता. आता आल्यावरच माहित पडते काय म्हणते आणि काय नाही तो. हा नामदेवराव, लय चुकलं आपलं. आपल्याला तेव्हा 3 लाख रुपये द्यायला पुरले असते, 3 लाख रुपये दिले असते, तर आता हे 25 लाख रुपये द्यायची नौबत नसती आली. आता येतो माहिती आहे, अर्ध्या 1 घंट्यात वाट पाहू आपण, नाही तर मग आता मिटिंगला चाललं जाऊ. याच्या भरोशावर राहिलं नाही पुरण. आता जे होईल ते डायरेक्ट आता इलेक्शनचा रिझल्ट लागल्यावरच. आता कोणाचा फोन आला काय माहित. अबे कुठं आहे बे तात्या तू? सगळे जण राजा एक एक जण इथं मिटिंग घेऊ राहिलं, आणि तू कुठं आहे? तू कधी घेतो मिटिंग? सगळे जण काय झोपल्यावर घेता काय मग? उद्या इलेक्शन आहे ना. येतो अर्ध्या 1 घंट्यात, तोपर्यंत त्याच्या चालू द्या मिटिंग. हा, येतोच मी तोपर्यंत. लवकर आहे, जरासा टाइमपास नको करू जास्तीचा. चालू झाल्या म्हणते मिटिंग घे ना. कायच्या मिटिंग होता त्या? पैसे वाटते ते काय त्याच्यात मिटिंग? हे पैसे घ्या आणि उद्या ह्या नंबरचं बटन दाब जा. काय आहे त्याच्यात नी? जर तात्या मोहननं नाही ऐकलं तर आपण सारखं तसंच करू. काही गरज नाही, 1 रुपया तर देत नाही मी यायले. का फुकटात जाय का मला पैसे? 1 रुपया देत नाही मी. का पक्षातून थोडी उभा आहे, अपक्ष उभा आहे. 1 रुपयानं खर्च करता त्याला एकच विचारतो, का तुम्हाला विकास पाहिजे गावाचा, का तुम्हाला दारू मटण पाहिजे? त्यानं जर म्हटलं का नाही दारू मटण पाहिजे, मग तुम्ही तुमचं पाहून घे जा. पण मले उभं राहून हे तर पाहायचं आहे का विकास किती लोकायला पाहिजे. बस ह्या लोकांसाठी तरी मला उभं राहावं लागल, पाहता लागल किती जण मला मतं देते तर. हा, का बस फक्त चढूनच दिलं मला झाडावर? तुम्ही एवढ्या जण आहे ना, तुम्ही म्हणून राहिले सगळे जण तात्या तुमची हवा आहे, तात्या तुमची हवा आहे. आता हवा आहे का काय आहे पाहतो ना आता. एकदम बरोबर बोलले तात्या. 1 रुपया नाही वाटायचा गावातल्या लोकांना. 1 रुपया तर द्यायचा नाही. त्याला खरंच विकास पाहिजे असं तर माहित पडते आता कोणाला मत देते तर. मी माया भलाईसाठी मत नाही मागू राहिलो तुम्हाला. हा, माया भलाईचं काहीच नका पाहू तुम्ही, तुमच्या गावाच्या भलाईचं पा. तुमच्या गावाला मी 100% गॅरंटी देतोय. पा एवढे जण उभे आहे तुम्ही, आणि हे मागं बी उभे आहे सगळे ज्येष्ठ नागरिक. त्याच्या समोर मी तुम्हाला आश्वासन नाही देऊ राहिलो, मी तुम्हाला गॅरंटी देऊ राहिलो का तुमचं गाव ना अमेरिकेसारखं केलं तर नावाचा मले पाटील नका म्हणजा तुम्ही. दिनकर पाटील नाव आहे म्हटलं माय. हा, जरी मी अमेरिकेत राहिलो असन तर गोष्ट हेच आहे का मला तिथून विकास आणायचा होता आपल्या गावासाठी. का तिथून मी काय घेऊ शकतो नवीन आपल्या गावासाठी, काय आणू शकतो. अरे हा, सगळंच बरोबर आहे. त्याच्यानं मी अमेरिकेत जाशील ना नोकरी करायला, का नोकरी सोडून इथं येशील? मग तुला काय आम्ही का अमेरिकेत फोन करावं काय? का तुला अमेरिकेत पाले या इकडे गावाचं कोणतं काम राहिलं तर? अरे काका 2 महिन्याने माझी रिटायरमेंट उरेल ना. 2 महिन्याने येऊनच राहिलो मी इकडे गावात. अरे 2 महिने का मग आलू शिलू का आम्ही? कोणतं काम पडलं तर काय करावं मग आम्ही? अरे हे नाही समजलं का तुला? पहिले जाय तू इथून 5 वर्षानं उभा आहे. जाय चालला तिथं मत मागाले. अमेरिकेत राहू राहिला, गावाला अमेरिका करतो. गावाला अमेरिका करून काय जीन्स पॅन्ट टी शर्ट घालायला लावता का तू गावातल्या लोकायले? संस्कृती पुढे मोडून टाकता काय? इंग्रजाची आणता काय इथं संस्कृती ज्यानं आपल्यावर राज्य केलं तर? तुम्हाला समजावून मला काहीच फायदा नाही वाटू राहिला, काहीच नाही. तुमच्या लक्षातच नाही राहिलं. तुम्ही गावाच्या बाहेर कधी गेले नाही, कधी पाय टाकून पाहिला नाही. गावाच्या बाहेर जाऊन पाजाराशे बाकीच्या गावं कुठं नेऊन पोचले तर, कुठं किती मोठी तरक्की केली तर. हा, आणि आपलं गाव तिथच्या तिथंच आहे ह्या गोष्टीच्यानं. म्हणून म्हणतो का पहिले शिक्षणाला समोर घ्या, मग बाकीच्या गोष्टी करा. उद्यापर्यंत वेळ आहे तुम्हाला, सकाळी 6 वाजेपर्यंत विचार करून घ्या. बटन क्रमांक 5 दाबून द्या, गिल्ली दांडूल तुम्ही विजयी करा दिनकर पाटीलले. नाहीतर तुमच्या गावाची कधी तरक्की होऊ नाही शकत, कधी होणारही नाही. डबल तुम्हाला असा मौका भेटन बी नाही, आणि असा उमेदवार भी नहीं भेटन दिनकर पाटला सारखा. ये आया इधर पैसे जमा करने को, इसको पैसे कमाने के है सरपंच बन के. ये क्या बड़े बड़े बातें कर रहा है? हाँ, कितने सालों के बाद मैंने इसका मुंह देखी आज इलेक्शन के टाइम में, आणि बातें कर रहा बड़े बड़े. क्यों दिनकर भाऊ? बोला ना ताई, बोला बिंदास बोला, काही भिऊ नका तुम्ही. मैं काय को डरती? मैं डरू क्या तुम्हारे को? हाँ, तुम गाँव की नहीं कुछ नहीं, मैं गाँव की हूँ प्रॉपर. मेरा जन्म ही यहाँ का है. तुमको मैंने बचपन से अब तक के कभी देखा नहीं, अभी दिख रहे तुम मेरे को. हाँ, और तुम इतने बड़े बड़े बातें कर रहे हैं कि ऐसा करता वैसा करता, विकास करता, गांव को अमेरिका बनाता. अगर तुमने गांव को अमेरिका बना दिया फिर उसको गांव कौन बोलेगा? हाँ, अमेरिका के जो लोग हैं वो एक में की मदद करने के बाद 10 बार सोचते. हाँ, और गांव के जो लोग हैं खेती बाड़ी करते, एक में की मदद करते. तुम गांव को अमेरिका बोलने की बातें कर रहे हैं. हमारा गांव जैसा है वैसे ही रहने दो. इसमें कुछ शेतकरी के लिए कुछ अच्छा आता क्या? ये देखो, सिर्फ हमारा गांव नहीं फोड़ने का है हमारे को. हमारे का जैसा गांव है वैसा ही होना. हाँ, जैसी संस्कृति है वैसी ही होना. सब मिलजुल के रहते हैं यहाँ पे. हमको नहीं फोड़ने का हमारा गांव, ना अमेरिका बनाने का है हमारे को. हमारे को नहीं बनाना है अंग्रेज लोगों के जैसा. जैसा है वैसा ही रहने दो. अरे थे पाना किती पैसे कमावू राहिले. हा, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे त्याच्या गावात नाही मग. आणि तुम्ही पहा त्या बिल्डिंग आले का चाटाच आहे का आम्हाला? आम्हाला शेतीच पाहिजे, आम्हाला काही दुसरं काही पाहिजे नाही. बस शेतीच्या भरोशावर आम्हाला पोट पाहिजे, शेती पाहिजे आम्हाला. आम्हाला का त्या बिल्डिंग आले का चाटायला लावता काय? हा, काही ढंग नाही आहे त्या बिल्डिंग इतनी मोठ्या मोठ्या बिल्डिंग दाखवू राहिले. तुम्हीच जा त्या बिल्डिंग इतनी राहिले, आम्हाला नका सांगू. आम्हाला आमचं गाव चांगलं आहे. चला लय बोलले दिनकर भाऊ, समोर चला. चला नंतरचा उमेदवार
काय विकास आणसान तुम्ही गावात सांगा लवकर. अरे कुठं गेलते तुम्ही सगळे सगळे हा? इथं तुमची वाटण वाट पाहा लागू राहिली. लोक काय रिकामे आहे का तुमच्यासाठी बसले? पटापट काय आहे ते बोला, काय करसान तुम्ही गावासाठी आणि मोकळे व्हा. आणि काय आहे तर मग आम्ही पाहू आमची विचारधारा कोणाला निवडून द्यायचा आणि काय आहे ते. आम्हाला वाटलं चालूच होता का कार्यक्रम त्याच्यानं, नाही तर आम्ही तर पहिले येऊन जात होतो. पहिले येऊन गेलो ना आम्ही, कोणीच नाही दिसलं ना आम्हाला इथं, म्हणून आम्ही नंतर आलो. आम्ही काय रिकामे बसलाय का तुमच्यासाठी? तुमचं भाषण ऐकायला हा? केला तर बरा तुम्ही विकास जसे म्हणून राहिले तसे, नाही तर मग काय करा, घुमाव का तुमच्या मागे आम्ही? अरे आम्ही गावातले लोक आहे ना, आम्हाला विकास करणं भागच पडते ना चिमनराव. तसं थोडी जमत असते काही हा? हे काय बाकीच्यासारखं आहे का आम्ही? अमेरिका करतो न असं करतो न तसं करतो. ते अमेरिकेला राहू राहिले तर अमेरिका करतो नाही, इकडे भारत करायच्या चक्करमध्ये नाही आहे ते चांगला. आम्ही बोलतही नाही बा अमेरिका करतो इंग्लंड करतो न हे करतो न ते करतो. जे आहे तेच राहू देतो, पण त्याच्यात विकास आणतो. करू का काका चालू मी भाषण? कर ना तुला कोण अडवलं? कर कर, मी इकडे यायच्या सोबत बोलू राहिलो. सर्वप्रथम माझे ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष व बालगोपाल यांना माझा नमस्कार. आणि सगळे गावकरी माझ्यासाठी जमले व मला वेळातला वेळ देत आहे, त्याच्यासाठी सुद्धा मी खूप खूप तुमचे आभार मानतो. हे असं आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच घडत आहे की एक महिला सरपंचपदी उभी आहे. तरी मला महिलाकडून तर पूर्ण पाठिंबा आहे की ते मलाच मत देणार. पण माझी इच्छा आहे का तुम्ही पण सुद्धा, म्हणजे बाकीचे जे लोक आहे त्यांनी पण मला सरपंचपदी निवडून आणावं अशी माझी इच्छा आहे. आणि मी गावाचा विकास कारण म्हणजे कारण मी या गावाचीच आहे आणि लायण्याची मोठी इथंच झालेली आहे. त्याच्यामुळे मला पर्यायच नाही आहे दुसरा. आणि मी काही दुसऱ्या इकडली आहे नाही, आणि मी काही मोठे मोठ्या गोष्टी करत नाही का गावाला अमेरिका करतो असं करतो तसं करतो. आपली गावाची संस्कृती आहे ती जपली पाहिजे आपण. आणि गावामध्ये जे पण काही गोष्टी आहे किंवा नाही त्याची शहानिशा करून मी ते आणण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. आणि महिलाच्या हक्कासाठी मला अर्ध्या रात्रीही तुम्ही हाक देसाल तर मी उभी होईल. एक मत महिलाला देऊन तुम्ही तिचं भविष्य उज्ज्वल करू शकता. पण आता ते तुमच्या हातात आहे की तुम्ही कोणाला सरपंचपदी बघता. अरे हो काकू, तुमचं सगळंच बरोबर आहे. पण तुम्ही जे आतापर्यंत भाषण दिलं आणि भाषण करत आल्या आणि तुम्ही प्रचार प्रसार बी केला, त्याच्यात तुम्ही सप्पाच म्हटलं आहे ना का मी महिलाच्या हितासाठी लढन आणि महिलाचं जे मेकअपचं सामान आहे त्याच्यावर पैसे कमी करन. हां, आता तुम्ही विचार करा, तुम्ही सरपंचपदीच निवडून येऊ राहिल्या ना, तुम्ही काय मुख्यमंत्रीपदी निवडून येऊ राहिल्या काय? ह्या गोष्टी करसान तुम्हाला याच्यातलं काही कल्पनाच नाही आहे. तुम्ही काही कुकडल्या कुकडे करू राहिल्या. तुम्ही शिकल्या सवरल्या जरी असन पण तुम्हाला याच्यातली कल्पनाच नाही ना. सरपंचपद कायच्यासाठी असते का गावातनी तुम्ही काही ना काही नवीन विकास, काही ना काही नवीन गोष्टी आणू शकल्या पाहिजे. तुम्ही आता बायासाठी कसं काय करसान हा? आणि ह्या बाया काय पागल आहे का काय माहीत, त्याला हे नाही समजू राहिलं का मेकअपच्या याच्यावर सामाईनच्या किमती कशा कमी काय होणार आहे. हा, जास्त भादर नको करून बाबू. हा, करते ना ते कमी, आम्हाला माहित नाही आहे काय? आम्ही काय शिकली सवरली नाही ठेवली का? ते शिकली सवरली आहे मग ते म्हणून राहिली ना करून देतो म्हणून. मग तुला काय अडचण आहे रे? तुला देणं असेल तर दे, मग जास्तीच्या काय शिल्लकच्या गोष्टी करू आला. हा, तू काही तर मत फोडायला बसलाय का रे? हा, भादऱ्या तोंडाच्या जबर करू आला तिथं. नाही ते तर मी करणारच. मी महिलाच्या हितासाठीच उभी झालेली आहे. महिलाच्या हक्कासाठी काहीही झालं तरी मी त्यांचा ब्युटी पार्लर, पिको फॉल आणि मेकअप याच्यावर किमती कमी केल्याशिवाय राहणार नाही. एकदा मी गावाचा विकास नाही करील, गावाचं कोणतं काम करील नाही, पण ते करीन म्हणजे करीन. कारण आता खूप झालं, आमच्या महिलाच्या हक्कासाठी मला हे करावंच लागेल. कारण महिलानेच मला उभं केलं. हर वेळेस तुम्ही पुरुष उभे राहता, हा, काहीच महिलासाठी काहीच आणत नाही तुम्ही गावाचा विकास करत नाही नीट. पण मी तुम्हाला आश्वासन देत आहे की तुम्ही मला एकदा तरी निवडून द्या. बटन क्रमांक 7 दाबून तुम्ही मला एकदा निवडून द्या. त्यानंतर तुम्ही गावाचा, महिलेचा विकास बघून घ्या. मला तुम्ही सगळेजण ओळखता, नाव सांगायची गरज नाही आहे, पण तरी एकदा सांगून देतो. कसं आहे, भुलून जासान उद्या सकाळपर्यंत, म्हणून सांगून देतो. मन्या सुर्वे नाव आहे आपलं. शिक्षण वकिली चालू आहे. हा, वकिली चालू आहे. तुम्हाला मी आश्वासन देतो, तुम्ही का मला एकदा निवडून दिलं रे दिलं का तुमचं कोणताही मॅटर हो, पाकिटमार, चोर चकाड्या, भांडण, असे किरकोळ मोठे छोटे जे बी केसा लागल्या ते मी फुकटात माझ्याकडून लढन. 1 रुपया त्याचे पैसे नाही घेईन. मी फुकटात त्या केसाचं निवारण करन आणि तुम्हाला केस जितून देईन अशी मी गॅरंटी घेतो. हा इथं वकिलीच करू आला. हा, हे बा वकिली कधी चालली नाही. अबे गावाच्या विकासाचं काय, गावात काय आणशील ते सांग ना. इथं काय वकिलीचं काय करू आला तू? अरे गावात तुम्ही सांगा ना हो काका, काय आणायचं आहे तर? रेल्वे स्टेशन आणायचं आहे का एअरपोर्ट आणायचं आहे? आणायचं काय ते सांगा तुम्ही फक्त. नाही आणा तर नावाचा म्हणे नाही. अरे त्या वकिलीच केली आहे ना का पैसे देऊन घेतली आहे डिग्री? हा, खरं शिकला आहे तू का मला त्याला काय झोलझपाटाच काम वाटवायला चाललं? अबे तू एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन अशा गोष्टी करू आला कशा आहे बे? सरपंचपदीच निवडून उभा आहे ना तू का मुख्यमंत्रीपदी उभा आहे? तर काय लेका कसे बे, कसे गावात उभे झाले रे निवडणुकीत उभे? त्यापेक्षा तर राजा मी परवडलो, शिकलो सवरलो कमी आहे, पण मला माहित आहे का सरपंचपदी कोणकोणते कामं येते आणि काय येते तर. हा,
अबे गावाचा विकास म्हणजे तुका रेल्वे स्टेशन एअरपोर्ट कसं काय येणार आहे? मुख्यमंत्री थोडी आहे तू, उकळले कुकडे बोलू आला. आणि जागा आहे का रे आपल्या गावातनी एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन आणाले? पा आता मी तर म्हणून राहिलो सगळे झोमरा मी आणायला तयार आहे. आता ते जागेचा काय प्रश्न आहे ते तुम्ही मिटवा. तुमचा जागेचा प्रश्न मिटवला रे मिटवला का मग तुम्ही मला बिंदास म्हणा, नाही आणा तर मग म्हणजा. एक काम कर मग तू त्याला वावरात नाही रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट खोल. हा आम्ही सगळे जण परमिशन देतो तुला गावात आणायची. आणि आम्हाला बी दाखव का तू सरपंचपदी उभा राहून कसा का बा एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन आणतं. काहून वामनराव, सरपंचपदी निवडून आल्यावर आपण रेल्वे स्टेशन आणि विमानतळ आणू नाही शकत काय? खरंच त्या वकिली केली आहे काय? आणि तू केस लढू शकता का लोकांची? हा अबे तू सरपंच पदी निवडून आल्यावर तू सरपंचच राहणार आहे ना काय? मुख्यमंत्री बनणार आहे काय? काय ले का अबे हे असं कसं शक्य नाही आहे ते. काही कुकडे आश्वासन देऊ राहिला, निवडून येशील ले का आणि लोक म्हणा ना आता एअरपोर्ट तर काय करशील? किडनॅप ठेवशील का ते आले? बरं माफ करा हा, जरा जास्तच बोलून गेलो मी, मला माहित नव्हतं. तर तुम्ही म्हणसान तो विकास आनंद मी, तुम्ही टेन्शन कोणीच घेऊ नका गावकरी. आणि महिला तुम्ही तर बिंदाचं टेन्शन नका घेऊ. सरपंचपदी निवडून आल्यावर आपण रेल्वे स्टेशन आणि विमानतळ आणू नाही शकत काय? खरंच त्या वकिली केली आहे काय? आणि तू केस लढू शकता का लोकांची? हा अबे तू सरपंच पदी निवडून आल्यावर तू सरपंचच राहणार आहे ना काय? मुख्यमंत्री बनणार आहे काय? काय ले का अबे हे असं कसं शक्य नाही आहे ते. काही कुकडे आश्वासन देऊ राहिला, निवडून येशील ले का आणि लोक म्हणा ना आता एअरपोर्ट तर काय करशील? किडनॅप ठेवशील का ते आले? बरं माफ करा हा, जरा जास्तच बोलून गेलो मी, मला माहित नव्हतं. तर तुम्ही म्हणसान तो विकास आनंद मी, तुम्ही टेन्शन कोणीच घेऊ नका गावकरी. आणि महिला तुम्ही तर बिंदाचं टेन्शन नका घेऊ. हे मेनकाले का मत देता तुम्ही मला मत द्या. तुमच्यासाठी डायरेक्ट ब्युटी पार्लरची इथं दुकानच खोलतो मी, मोठे मॉलच खोलतो, ते बी फुकटात. ह्या भाद्रे तोंडाच्या रे काय आहे? कुकडे बोलते, आपल्या मेनकालेच मत देऊ. याच्या गोष्टीत काय ढंग आहे काय? हा शिकला सवरला आहे म्हणते, त्याला माहित नाही का सरपंचपदी निवडून आल्यावर कोणते कामं राहते हे माहित नाही. आणि चालला तो विमानतळ आणतो, रेल्वे स्टेशन आणतो गावात. पहिले घरी तेल ताण म्हणा अर्धा किलो, विमानतळ आणून राहिला तो गावात. मार बोंबलू राहिली होती त्याचीवाली आजी. शेल नेला तवाचा, आणून नाही दिला म्हणे रिमोट मधला, प्रसार करासाठी ऑटोतनी. पहिले 5 रुपयाचा शेल नेतो रे घरी म्हणे. येतो ना आजी, चुपचाप राही ना, एवढ्या जण समोर काय म्हणून राहिली? कुकडे आपलं पहा. मग विचार करा तुम्ही सगळे गावकरी. सकाळपर्यंत वेळ देतो तुम्हाला. कसं आहे मासारखे जे आहे ते तुम्हाला कुचितच भेटन. आणि एकदा का तुमच्या हातातून मोका गेला तर मग भुलून जा का मन्या डबल वापस येईन म्हणून. बटन क्रमांक 4 दाबून देता स्वतःच्या पंखासमोरचा, बस काय आहे त्याच्यात. मग तुम्ही फक्त कामं पाहून घेता आपले, दनादन कामं चालत. आणि तुम्हाला सांगू राहिलो माणसाले, तुम्ही किती बी झगडे करा घरात, किती काय भांडणं करा, बिंदास मापाशी येऊन जा. तुमची केस मीच लढन आणि तुम्ही काही लोड नका घेऊ. पहिले तू चाली केस जितजो एखादी, तेव्हाच तुले कोणी ना कोणी केस देन कोर्टासाठी, नाही तर बस झालं. चल घे, लय बोलला, चल वय समोर वय. इथं तमाम जमलेल्या माझ्या गावकऱ्यांनो आणि शेतकरी बांधवांनो, माझं नाव तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, पण सांगून देतो. जग्गू माकोडे. आणि आपला बटन क्रमांक सारखंच आहे 3. आणि आपलं निशाणी आहे नायलॉन दोरी. तर दोरी बरी घेतली रे नायलॉन. हा म्हणजे एखाद्यानं फाशी घेतली तर तुटाचं काम नाही, परमनंट फाशी लागून जाते त्याला. आम्हाला का फाशी द्यायला, गावातल्या लोकांना फाशी द्यायला घेतली का रे ते दोरी चिन्ह? दुसरा कोणता भेटला नव्हता का तुले? आणि एवढी काय भाषणबाजी करू नको. नाव सांगू राहिला, निशाण सांगू राहिला, काम सांग विकासाचं. गावात तू काय आणू शकतो हे सांग, मुद्द्याचं बोल पटकन. तुमचं कुठेही काम अडू द्या, शेतकऱ्याचं असो आधी कोणाचं असो, तुमचं जर काम अडू देन हां तर मग म्हणजा हे जे मिशी आहे ना एक साईडची कापून फिरीन, अशी मी गॅरंटी देतो तुम्हाला. तुम्ही एकदा का 3 नंबरचं बटन दाबलं का तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. बस तुम्ही लोडच नका घेऊ का तुमचं कोणतं काम अडन म्हणून. आणि गावात विकास तर असं येन का तुम्ही बस शब्द काढा, हे गोष्ट करायची आहे, ते गोष्ट झाल्याशिवाय राहील नाही. 1-2 घंट्यातच ते काम होऊन जाईल पूर्ण. आणि नाही झालं तर काय गॅरंटी आहे त्याली? ते काम जर नाही झालं तर कोणाला म्हणावं आम्ही? अरे कोणाले कायले, मी सरपंच असल्यावर मलाच म्हणसान ना तुम्ही, मला म्हणा ना तुम्ही. पहिले त्या घरी जे कुत्रा लावला आहे त्या आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे तो पहिले काढून फेक आणि मग आम्हाला मत माग. हा मस्त नाटक आहेत तुमचेवाले. कुत्रा ठेवून देता, सीसीटीव्ही कॅमेरा लावून देता, म्हणजे आम्ही जर तुम्हाला काही समस्या सांगायला आलो तर तुम्ही त्या कॅमेऱ्यात पाहता का कोण आहे. तर घरी बसला हातून देता, पैसेवाला अजून तांदळा बोलावता, चायच्या जागी कॉपी बोलावता द्यायले. हा आणि आम्ही आलो धाई नाही म्हणता घरी, कामशीर बाहेर आहे, मग आम्ही काय तिकडे फेरफटकेच मारत राहू का रे? अरे ते कुत्रं याच्याच्यानं ठेवलं आहे का? ते कसे चोरं सकाळी येते ना, हां घरी राहते नाही राहत कोणी, त्याच्याच्यानं ठेवला आहे. कॅमेरा बी हा तर पहिले तू त्याचा निकाल ला आणि त्याच्यानंतर येतो आम्हाला माहित मागाले. चल लवकर निघायचा. मला तर काही सांगायची गरजच नाही आहे. म्या गावातल्या लोकांच्या विकासासाठी आणि गावाच्या विकासासाठी माझी जमीन गाण ठेवली आहे. जे माझी 4 एकर जमीन आहे ते म्या गाण ठेवून दिली आहे. कायच्यासाठी? फक्त तुमच्या विकासासाठी. अरे लय वेळ झाला ना तात्या, आलेच नाही म्हटलंय 3 जण. बस 2 मिनिटं वाट पाहू आणि निघून जाऊ आपण मीटिंगसाठी. याच्या भरोशावर काय बसायला पुरत नाही. आला होता त्या मोहन आणि सोन्यांचे त्या 3घही आले. बोला तात्या, काय म्हणता?
कायच्यासाठी होय म्हटलं एवढं सारं? काम म्हणजे या दोघांना सांगितलं नाही का तुले काय बोलायचं आहे मला? त्यानं सांगितलं, पण मला कसं त्याच्यावर भरोसा नाही आहे ना. माहित आहे तुम्हाला ते दोघं कसे आहेत. गावाच्या विकासासाठी आणि गावात काहीतरी नवीन उद्योग आणण्यासाठी मोहन तू फक्त यार एवढा ऐक आणि त्याचे मी तुले मोबदला देतो, म्हणजे पैसे देऊ राहिलो असं नाही का फुकटात. पण तात्या, तुम्ही मला एक वचन द्या का इथून 5 वर्षानंतर मी उभा राहीन आणि तुम्हाला मला सपोर्ट करा लागेल, जसं मी तुम्हाला आता करू राहिलो. कारण आता जे माय मतदान आहे ते तुम्हाला जाईल, हे तर मान्य करता ना तुम्ही? ते तर मान्य करूनच राहिलो ना, म्हणूनच तुले पैसे देऊन तुले बोलावलं ना. पैसे दे कायच्यासाठी देऊ राहिलो तर का तू मागं हटून जाय, त्याले मतदान मला भेटले पाहिजे, नाही तर मतं फुटून जाईल. तूही नाही येशील निवडून, मी नाही येईन, आणि जो गावात दलंदरी आहे ना तोच निवडून येईल. मग काय कामाची गोष्ट होईल? हे जे मग तुम्ही आम्हाला पैसे देऊ राहिले, हे कुठचे देऊ राहिले? हे कोण दिले मग तुम्हाला आम्हाला द्यासाठी? हे मला कोणच नाही दिले, हे माझ्या जवळचे देऊ राहिले तुले, जे देऊ राहिलो पैसे. समजला? कायच्यासाठी? फक्त मला गावाचा विकास करायचा आहे. मला गावात जे आणायचं आहे हे मला बाकीच्या इकडून वाटत नाही तोंडाकडे पाहून का ते आणू शकते म्हणून. कारण ज्याच्या तोंडाकडे पाहू राहिलो सरळ सरळ दिसू राहिलं का माल डायरेक्ट अंदर आणि बस. तुमची कशी गॅरंटी घ्या का तुम्ही विकास आणसान म्हणून? तुम्ही मला म्हणू राहिले का तू मागं हटून जाय? एक काम कर ना, जेवढे तुम्ही मला देऊ राहिले मी देतो तुम्हाला, तेवढे तुम्ही मागं हटून जा. अरे मले हे जेवढे बी दिसू राहिले ना त्यानं उभं केलं होय सरपंच पदासाठी, आणि तुले कोण उभं केलं? ह्या दोघांना, सोन्यानं चेत्यानं. हा, तर फरक असा पडते ना. आता यायचे जेवढे ओळखीचे आहे आणि जेवढे घरवाले आहे आणि जेवढे कास्तकार आहे ते सगळे मला मतं देणार आहे. हा, त्यानंच मला उभं केलं. पण तुले कोण उभं केलं? ह्या दोघांना. आणि त्या दिवशी जे त्या रॅली काढली त्यानं थोडा फरक पडला. माझे म्हणणं असंच आहे का इथून 5 वर्षानं तू उभा राहा ना नगरसेवकासाठी, मी तुला फुल पाठिंबा देतो ना. तुम्ही राहणार इथून 5 वर्षानं सरपंचपदी उभे, मी देतो तुम्हाला पाठिंबा. अरे सोन्यांचे ते काय होई दोघं जण? हा, तुम्ही उलट दिलं का काम करू? तुम्हाला म्हटलं का येले मागं घ्यायला लावा गाडी, तो तर मलाच मागं घ्यायला लावू राहिला. अरे मोहन दा, जेवढी तात्याची गोष्ट आहे गावात मी, आणि तात्याने 1 रुपया बी खर्च नाही केलाय, एवढं लक्ष ठेव. हा, जिकडे तिकडे आम्ही जासूसी केली ना जराशी तर तात्याचंच नाव आहे. सगळ्याले भरोशावर ठेवू राहिले. म्हटलं काय म्हणून राहिलो इकडे, म्हटलं त्याला काम बिघडून जाईन. ऐकून घे, तू येशील नाही बरं, नाही तर मग म्हणशील काय झालं. हा, जे तुला भेटू राहिले ना आता 15 लाख रुपये ते बी हातातून चालले जाईन. मग काय करशील? दुपारनं घेशील का हाती धुवा माराले? अच्छा, हाव काय? म्हणून तुम्ही म्हटलं का मला मागं होऊन जाय म्हणून? नाही तर मग कसं तर त्या लक्षातच नाही आलं वाटते. अरे आम्ही सगळी पोझिशन पाहून घेतली पुऱ्या गावातनी, तात्याचाच बबाला आहे ना. हा, तात्याचाच आहे म्हटलं हवा. आणि जर तू सांग तुला जेवढे पैसे देऊ राहिले तेवढे जर तात्यानं गावात वाटले तर मग तर तात्याची शीट शिवरच आहे ना. आणि त्याला 15 लाख रुपये चालले जाय, आणि आम्हाला जे भेटायचे ते भेटत नाही. त्याच्यापेक्षा चुपचाप घेऊन घे, आणि इथून 5 वर्षानं तर त्याला काम होऊनच राहिलं. पण एक तू बोली कर, हा, का मला इथून 5 वर्षानं म्हणा पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा. बरं, मी हटून जातो तात्या मागं, पण तुम्ही मला एक जबान द्या. हे बा एवढं जणांसमोर का मागं नाही हटले पाहिजे इथून 5 वर्षानंतर, नाही तर मग माझे काम आहे आतापर्यंत मी उभा राहतो, असं राहतो तसं राहतो, ते जमन नाही. तुम्ही सारखं म्हण जा. हा, हे जे आज कामं होऊ राहिले त्याच्यात मी मोहन बी हकदार आहे, म्हणून आता मोहनले उभं केलं आहे. आणि असं समजा का बा मीच उभा आहे, मोहनले सपोर्ट करा असं म्हणा लागेल. नाही तर मग जर मागं हटले तर मग पाहिजे प्रचार सगळ्या कार्यक्रमात निवडणुकीपर्यंत तुम्हाला माझ्या सोबत राहा लागेल. शब्द आहे मावाला मोहन, तुले इथून 5 वर्षानंतर तुले फुल सपोर्ट राहीन. त्या तरी नाही केला मला, पण माझ्या फुल सपोर्ट राहीन तुले. आणि एक शब्द आणखी बी पाहिजे मला. बोल, कोणता पाहिजे? त्या माया जो पांटेला आहे चौकात, तो व्यसनमुक्ती आणा तुम्ही गावात का नका आणू, मला काही घेणं देणं नाही आहे त्याचं. मा पांटेला धक्का नाही लागला पाहिजे त्या जागेले. हा, नाही तर मग तुम्ही म्हणसान व्यसनमुक्ती करायचं आहे, गाव असं करायचं आहे तसं करायचं आहे, मग पांटेला तुम्ही हटून टाकसान. हे जमन नाही बिलकुल. हे शब्द द्या. सोंडे साहेब, तुम्हाला हा बी शब्द देतो का तुमच्या पांटेलाले कोणी धक्काही नाही लावून हाताही नाही लावून. कारण सगळेच जण आपल्या गावातनी भिडे पेते, तंबाखू खाते, खर्राय खाते. हा, त्या जर पांटेला उचलला तर मग कुठं जाईन? ते होऊच नाही शकत, हे शक्यच नाही आहे. पण पैसे लागन मला या गोष्टीचे. मी मागं हटून राहिलो, पैसे लागन. आणि इथून 5 वर्षानं मी उभं राहिलं तर हे तुम्हाला पैसे वापस भेटून जाईल. झालं तर मग पक्क. चल आता मीटिंग आहे, बोलून दे का तात्याला पाठिंबा आहे म्हणून आला. चला तात्या, आता आपण सगळे टीम मिळून काम करू. आता आपल्याला गावात विकास आणायचाच आहे, काही झालं तरी. तात्या, आम्हाला गॅरंटी आहे का जेवढा आम्ही विकास नाही करून गावाचा त्याच्या पहिले तुम्ही काही गावाचा विकास करून टाकला आहे, पण तुम्ही निवडून आल्यावर याच्यापेक्षा जास्त विकास करसाल, आम्हाला असा भरोसा बी आहे. सोन्या, पैशाचं म्हण रे तात्याले, भुलूनच जाईल नाही तर. हा तात्या, जे बोली केली होती ते रक्कम द्या बा. जे बोली केली होती तुम्ही आता का असं असं झाल्यावर असं होय, तर तसं झाल्यावर तसं झालं बा. तर तसे पैसे आणा आता तुम्ही. पैशाचे तर लालची जा रे तुम्ही. थांबा, पैसे देतो तुम्हाला. चला हे घ्या रे तुमचेवाले, जे बोली केली होती ते रक्कम घ्या. मोहनदा, तू हट मांग. याच्यासाठी तर सारी धावपळ चालू आहे. याच्यासाठी होईना तात्या, याच्यासाठी झालं चालू आहे. माहित आहे ना, हरामखोरा हो. घे ना, घ्या. खिशात भर सोन्या, खिशात भर. टाइमपास नको करू इथं. एवढे जर मोहन मी गावात पैसे वाटले असते ना
तर मजाल नव्हती कोणी मला पाळण म्हणून. याच्यापेक्षा जास्त पैसा लावू शकतो मी. पण मला गावातनी पैसे वाटून भ्रष्टाचारी वाढवायचे नाही आहे. हे तुम्हाला जे दिले ना मला काही वाटलं नाही, कारण तुम्ही तिघच जण आहे. पण एवढ्या जणांना वाटलं तर गावातले लोक असेच पायन का जो जास्त पैसा देन त्याला मत द्या, विकासाचं काही घेणं देणं नाही. गावासाठी हे 25-30 आणि 50 लाख रुपये माझ्यासाठी काही मायने नाही राहत. फक्त मला गावातनी अशी तरक्की आणायची आहे का याच्यानंतर मला याची गरजच नाही पडली पाहिजे या गोष्टीची. न प्रचार करता निवडून यायचं आहे मला, असा गावात विकास आणीन मी, असं तुमच्या सगळ्यासमोर सांगतो मी. तात्या आम्हाला माहीत आहे का तुम्हीच आणू शकता, म्हणून आम्ही तुम्हाला उभं केलं. आणि हे जे तुम्ही दिले ना याले पैसे, याचे आम्ही तुम्हाला पूर्ण वापस देऊन देऊ सगळेजण. त्याची काही गरज नाही आहे. चला चला आता सगळेजण मोहन चल, मीटिंग मध्ये म्हणा लागेल तुले का पाठिंबा दिला म्हणून, समजला? नाही तर कसं आहे, अर्धे मतं तू खात होता, अर्धे मतं मी खात होतो, भलकोनीच निवडून येत होता, गाव अधिक तरक्की करायचं थांबत होतं आणि पुरं बरबाद होऊन जात होतं. चल मीटिंग मध्ये बोल आता पाठिंबा दिला म्हणून. चल ना, आता कुठं बोलायचं आहे तर तुम्ही म्हणसान कोर्टात बोलायचं आहे तर मी कोर्टातही बोलतो. चला. आता तू जर निवडून आला तर सर कसं आहे, पहिले जे वावर गेलेलं तेच घेशील. ते पुढे विकासाचे गावातले पैसे जे आहे तू वावरच घेण्यात आळशील, मग कसं करू आम्ही? ते तर करीनच ना. अरे ज्या गोष्टीसाठी म्या वावर गाण ठेवलं ते गोष्ट तर मला वापस आणाच लागेल ना. शेतीवरच तर माझी जिंदगी आहे. पण शेती विकास रोखती तर काही गोष्टच नव्हती ना. शेती काढली इकली त्या आम्हाला काय पैसे देऊन खरीदता का तू आता? आम्हाला पैसे देतो आणि मतं द्यायला लावता काय, हे सांग पहिले तू. मी आता असं म्हटलंच नाही ना. मी म्हणून थोडी राहिलो बा का तुम्हाला पैसे देतो मी आणि मतं द्या. अरे मला विकास तर लागतच होतं ना. हे प्रचार प्रसार करायसाठी माझे पैसे होते काय? आता एवढे मोठेपणा करायची काय गरज होती? एवढी मोठ्या गाडीनं घुमू राहिला तू आणि लोकांना हातात दाखवू राहिला, काय गरज होती? काही गरजच नव्हती ना. आम्ही थोडी म्हटलं तुला एवढा मोठा पैसा खर्च कर, तुला वावरच विकायचं होतं आणि विकासच करायचा होता, तर मग हे इलेक्शनच्या पहिले नाही करता आला का तुले? तू निवडून येत होता. म्या गावाच्या विकासासाठीच वावर गाण ठेवला आहे, एवढं लक्ष ठेवा. मी सरपंचपदी जर उभं असन तर मी गावाचा विकास करन म्हणजे करन. आणि तुम्हाला माहीत आहे माझ्या घर काही जास्त दूर आहे नाही, समजले? माझ्यापाशी इलेक्शन लढासाठी पैसे नव्हते, मी अपक्ष उभा आहे, म्हणून मी माझ्या वावर गाण ठेवलं. कुठं गेला होता तू? आणि तू रे मोहन सोंडे, दोघेच्या दोघे गायब. आता जर तुम्ही आले नसते ना, बस बंद मारून टाकला असता कार्यक्रम, हाकलले असते लोक गावाले. अल्लेच्या माय बिन भलकोण्याच्या बाबतीत तुमच्यासाठी का खाली पिली आहे का आम्ही? अरे ते कसं झालं, हा पडला होता येता येता, तर त्याला उचललं आणि दवाखान्यात नेलं पहिले मोहनले आणि मग आणलं इथं. अरे एवढे मोठे मोठे डोळे असून कसे काय पडते तुम्ही? तुम्हाला गड्डे गुड्डे दिसत नाही का रस्त्यानं? पहा म्या तुमच्यासाठी एवढं मोठं बलिदान केलं. मग बापदादाची प्रॉपर्टी मी गाण ठेवली म्हणजे माझी शेती. तिले करोडो रुपयाचा भाव आहे. तुम्ही मले मत नाही देसान आणि मापासून विकास नाही करून घेसान तर मग काय कामाची गोष्ट आहे? तसंही तुम्ही इथं लोकांना विचारून घ्या. आपण जेव्हा प्रचार केला तेव्हाच अर्धा विकास केला का नाही केला हो? नाही विकास केला तुम्ही, केला भाऊ, मान्य करतो आम्ही केला म्हणून. कसं आहे, आपलं खोटं बोलणं आहे नाही, सपा बोलणं आहे. आपण जेव्हा प्रचार केला तेव्हापासूनच जनसेवेतनी लागलो आहे. सगळ्याचा विकास केला आपण, जेवढे होते गोर गरीब जे माया 68 आले सगळ्याचा विकास केला. पहा विचार करा जराशे, स्टीलचा गिल्लास आहे, याले बहुमतानं विजयी करा. वामन भिंगोटे नाव आहे आपलं. टेन्शन घेऊ नका, टेन्शन देऊ नका. हा तर सुरुवात होता. हे बाकीच्या याला माहीत आहे, हे तर फक्त सुरुवात होती. समोर पाहिजा कसा विकास करतो मी. चल रे तात्या, चल भाषण दे आणि आम्हाला मोकळं कर लवकर. तुम्ही काही सगळेजण माझ्यासाठी नवे नाही आणि मी तुमच्यासाठी काही नवा नाही आहे. तुम्हाला माहीतच आहे आपलं काय आहे आणि काय नाही. तुम्हाला ह्या वेळेस विचार करा लागेल का तुम्हाला विकास करणारा पाहिजे गावाचा. गाव एक चांगल्या लेवलवर न्यायचा आहे आपल्याला का खालच्या लेवलवर न्यायचा आहे. जसे बाकीचे आजूबाजूचे गावं झालेले आहे आपल्या समोर चालले गेलेले आहे. डायरेक्ट 15-20 वर्ष समोर आहे. असंही नाही का महिना 2 महिना 1 वर्ष 2 वर्ष, डायरेक्ट 15-20 वर्ष समोर आहे. आणि तुम्हाला वाटत असेल का आपलं हे गाव 15-20 वर्ष समोर जाव, तुम्ही चांगला उमेदवार निवडून आणा. मी असं नाही म्हणत का मलाच निवडून आला. आता याच्या पहिले ह्या 5 जणांचे भाषण झाले, याच्या पहिले हे 5ही उमेदवार तुम्हाला काही ना काही विकासाचं स्वप्न दाखवलं असेल. आता ते साकार करण्यासाठी तुम्ही ओळखा का तुम्हाला कोणाला मत द्यायचं आहे, असं माझं म्हणणं आहे. फक्त विचार करजा का तुम्हाला जर काही ना काही पैसे देऊन राहिले असन आणि म्हणून राहिले असन का मतं पाहिजे, मतं द्या, पैसे देतो, तर त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या हिशोबानं घ्या. पहा तुम्हाला काय वाटते ते. मी तुम्हाला 1 रुपया देणार बी नाही आहे. मी तुम्हाला फक्त कामं दाखवणार आहे आणि विकास दाखवणार आहे. आणि जर का असं काही झालं नाही तर तुम्हाला माहिती आहे आपलं घर जवळच आहे, जास्त काही दूर आहे नाही. बिंदास चालले या आणि डायरेक्ट मला तोंडावर शिव्या द्या. तात्या माणूस कामाचा आहे पण नाही का, काय वाटतं तुम्हाला? तात्या कसा आता मी पैशांना तर मदत करतेच. याच्या पहिले म्हटलं तो सरपंचपदी उभी राहायच्या पहिले बी त्यानं गावासाठी जे कामं केले आहे आणि मदत केली आहे तसे तर माझ्या विचारानं कोण केले नाही आहे. जो तो म्हणून मी वावर गाण ठेवलं, हे केलं ते केलं. तात्यानं आताच कमीत कमी आतापर्यंत काही रुपये लाखानं रुपये गावाला लावून दिले आहे, पण त्यानं कधी शब्दांनी म्हटलं. हे गोष्ट तर मी मान्य करतो का हे तात्या माणसासारखा माणूस भेटणं आपल्या गावाला मुश्किल आहे.
कारण आपल्या गाव जे आहे एकदम 20-30 वर्ष मागे गेलं ना हो. आपण नुसतं पैसा लेन दारू लेन मटणालेच पाहिलं ना. तात्यानं काय भाषण दिलं बाई? हा, मला तर विचार करू राहिला मेनकाले राहू द्या आणि तात्यालेच द्या मत. देखते ना अभी क्या होता तो टाइम पे. हैं, अपने को गांव को विकास लाने वाला होना. ये क्या है? अपना क्या है, ब्यूटी पार्लर का सामान कभी ऊंचा नीचा होते ही रहेगा उसके कीमता. इसके लिए क्या अपना गांव का नुकसान करना पड़ेगा क्या अपने को? अभी देखेंगे अपने, रात भर में विचार करेंगे और देखेंगे किसको मत देने का है तो. आणि राहिला विकास बायाचा महिलेचा, तर महिलाचा हक्क जो आहे मी तो त्यांना भेटून देन म्हणजे देन. हा, मी महिलासाठी लढन, तरुणासाठी लढन आणि वृद्ध लोकांसाठी लढन. जे सरपंचाच्या हद्दीत कामं असते त्याच्यापेक्षा थोडेफार मी जे आपल्या हद्दीत नसते ते पण करीन. असं मी तुम्हाला आश्वासन नाही, गॅरंटी नाही, तर करून दाखवीन. मला बोलण्यापेक्षा आणि गॅरंटी देण्यापेक्षा करून दाखवण्यात जास्त मजा वाटते. समजले काय? आणि असं नाही आहे की माझ्या स्वखुशीनं मी उभं झालो. मला लोकांना उभं केलं, या शेतकऱ्यानं हे जे मागं उभे आहे ना म्हणून मी उभा आहे. मला काय हाऊस माऊस नाही आहे. आणि तुम्ही गावातले लोक आता जर नाही सुधारले, आता जर तुम्ही भ्रष्टाचार चालूच ठेवला, म्हणजे दारूले होय का पैसे भेटू राहिले तर त्याला मत द्या, मटणाले होय का त्याला पैसे भेटू राहिले तर त्याला मत द्या. हा, म्हणजे तुम्हाला जर पैसे भेटू राहिले असेल, तुम्ही जर मत देऊ राहिले तर विचार करजा. हा, का गावाचा विकास कधीच नाही होईल. गावाले लोक शिव्या देन, गावातल्या लोकांना लोक शिव्या देन. काय देन ते तुम्हाला माहितच आहे. आजूबाजूचे गाववाले आतापर्यंत देतच आले, कारण तुम्ही पैसे घेत आले आणि त्याला मत देत आले. म्हणून गावाचा विकास झाला नाही. गावाचं काम एकदम खरकटच पडलाय. कुठंच काही ढंग नाही आहे, हे तुम्हाला माहित आहे. आजूबाजूच्या गावाले तुम्हाला बोलन म्हणजे बोलनच. शहरात गेले शहरातले लोक बोलन, नातेवाईकही बोलन का तुम्ही तुमच्या गावाचा विकास केला नाही, काय नाही, काऊन नाही केला. तर हे जे पैसे खाणारे आहे, दारू घेऊन पार्ट्या घेऊन मतदान देणारे आहे, तर तुम्हीच देत जा उत्तर त्याले काऊन नाही केलं तर. म्हणून आता तुमच्यापाशी वेळ आहे, तो बी जास्त वेळ नाही आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत वेळ आहे. योग्य उमेदवार निवडा. मी असं नाही म्हणत का मलाच मत द्या किंवा यायले मत द्या. तुम्हाला ज्याच्यात क्वालिटी वाटन, जे काम करून घेन आणि करून देन अशा लोकांना मत द्या. बस माझं एवढं म्हणणं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. चल सोमवार लाट जात्या. चले रे मोहन, तू राहिला आखरी. चल बोल आणि लवकर विषय खतम कर. हा आला हो पांढरेवाला मोठ्या डोळ्याचा. हा, याने चांगली जोरदार रॅली काढली होती. याने चांगले मत एकत्र केले होते ना. मी तात्याचं याचंच नाव ऐकू राहिलो होतो जास्त. आणि एक हा आपला भिंगोट्या, बस हे 3 जण होते. आणि बायाच्या बाऱ्यात तर काही विचारूच नका. हे जे आहे मेनकाने ऐकू राहिली बायाच्या बाऱ्यात. पण आपल्याला ह्यावेळेस चांगला उमेदवार निवडायचा आहे. समस्त सातबारा गाव रहिवासी, तरुण, महिला, युवा, वृद्ध व सगळे उमेदवार असणारे कार्यकर्ते यांचे मी मनापासून धन्यवाद व आभारी व दिलगिरी व्यक्त करतो. नाव सांगायची गरज नाही, पण नाव सांगून देतो. मोहन सोंडे नाव आहे आपलं. पांडेला आहे चौकात. सगळ्यालेच माहित आहे. येता जाता तोंडावर तोंड पडते. हा, पा तात्यानं जे म्हटलं ते एकदम बरोबर आहे. तात्याच्या मताशी मी सहमत झालो. म्हणून मी माझं वाला जे आहे, जे सुना डब्बीवर मी उभं होतो या अपक्षपदी, ते मी मागं घेत आहे आणि मी तात्याला सपोर्ट करत आहे. म्हणजेच मी तात्याला पाठिंबा देत आहे. अरे शांत राहा. तात्या आणि मी मोहन सोंडे आम्ही दोघं जण तुम्हाला सांगतो की आम्ही दोघंही मिळून गावात विकास आणतोच. उधारीच्या गोष्टी नाही करू राहिलो, नगदीच्या गोष्टी करू राहिलो. मी आणतो म्हणजे आणतोच. आणि जर असं काही नाही झालं, जर तात्याला तुम्ही निवडून दिलं सरपंचपदी, तात्यानं कामं नाही केले, तुम्हाला सारखं सांगतो का तात्याला तुम्ही भर चौकातनी झाडाले बाना उलटे आणि झोडपा, जर तुमचे काम अडले तर. नाही का तात्या? अबे काय बोलायला म्हणून तू? एखादं काम नाही झालं तर खरंच झोडपण बरं मला. हे गावाले पागल आहे. कुकड्या नको बोलू, मुद्द्याचं बोल. काय आहे ते? आणि तुमचा जो विषय आहे महिलाचा, तोय तात्या करण म्हणजे करण. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, तात्या महिलासाठी, तरुणासाठी, वृद्धासाठी आणि मध्यमवर्गीय म्हणजे जे आमच्या वयाचे आहे, जे ताजे लग्न झालेले आहे, यांच्या सगळ्यासाठी काही ना काही तरी विकास आणनच. अरे होय राजा, मुद्द्याचं बोलणं काय बोलायला तर काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझा पाठिंबा जो आहे, म्हणजे जे मले मतदान करणारे होते गावकरी, ते तात्याच्या बटन क्रमांक 1 बासरीले तुम्ही मतदान करा. मी मागं हटत आहे, कारण तात्यासारखा माणूस आपल्या गावाला लाभणं हे लय मोठी गोष्ट आहे. तात्यानं मला लय समजावलं आणि मी समजूनही गेलो. गावाच्या विकासाच्या पुढे आपल्याला काहीच घेणं देणं नाही. गावाचा विकास महत्वाचा आहे, त्याच्यानंतर जे काही आहे ते. म्हणून तुम्हीही विचार करा आणि योग्य त्या माणसालेच तुम्ही निवडून आणा. तुम्हाला गावाचा विकास पाहिजे असेल तर. कारण मी इकडे तिकडे घुमतो, मला माहित आहे किती शिव्या बसते. तर बाकीच्या गावाचे लोक आपल्या गावाला लय टार्गेट करते. तुमच्या गावाचा विकास नाही आहे, सगळ्याच्याच गावाचा विकास आहे. काही ना काही काम आहे, सुधारला आहे. तर माझं असं म्हणणं आहे का तुम्ही चांगला उमेदवार निवडा. पैसेवाला निवडू नका. पैसेवाला निवडसान तर अधिक मग 5 वर्ष मागं, म्हणजे 35 वर्ष 40 वर्ष आपलं गाव मागं चाललं आहे.
योग्य निर्णय घ्या आणि चांगला सरपंच द्या. अरे बापरे, चांगलीच गोटी फिट केली आहे ना. तर यानं तर पाठिंबाच देऊन दिला ना मोठ्या डोयाच्यानं. यानं पाठिंबा नसता दिला, याचे मतं फुटत होते, आपली शीट शिवर होती. तर काही ना काहीतरी जुगाडपाणी लावा लागन, त्याच्याशिवाय जमन नाही भिंगोटे. आणि तुम्हाला माहित आहे खोट्या गोष्टी आहे नाही आहे. तात्यानं याच्या पहिले गावासाठी काय केलं ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तात्यानं काही काढलं नाही आहे. ते काही 1 लाख लावले, 2 लाख लावले. तात्याच्या घरी जो बी गेला तो वापस नाही आला. कोणी कायच्या कामासाठी जाव, गरीबातला गरीब जाव. हा का माझे लेकरं बिमार आहे, माझी बायको बिमार आहे, माझा नवरा बिमार आहे. तात्यानं काही ना काही मदत केली, पण त्याने शब्दाने बोललं नाही. अरे मोहन, हे नको बोलू नाही तर कोणाला बेकार वाटत. तुम्ही चुपचाप राहा तात्या, आज बोलू द्या मला. आज बोलू द्या. आज जर बोललो नाही, लोकांना जागृत केलं नाही, तर लोक हे पैशाच्याच मागे धावन आणि अधिक भयाळपणा करन. अधिक 5 वर्षासाठी आपल्या गावाचा विकासही नाही होईल आणि चांगले माणसं निवडून येईल. तुम्हाला मी एवढं सांगतो, या वेळेस जर तुम्ही चांगला इमानदार सरपंच निवडला नाही तर एवढं लक्षात ठेवा, त्याच्यानंतर कोणता असा माणूस उभा बी राहणार नाही. रायन तर बंडखोर आणि भ्रष्टाचारी करणारेच रायन. तुम्हाला सांगू राहिलो मी. हे तुम्हाला कोणताच विकास देण नाही, काहीच नाही देण. विकास तर सोडून द्या, तुम्हाला उजागरी बी नाही राहील त्याच्या घरी जाऊन म्हणायची. माहित नाही का तुम्हाला, लोक घरी कुत्रे बनवून राहिले, सीसीटीव्ही कॅमेरे बनवून राहिले, म्हणजे समोरचा व्यक्ती पाहून त्याला इज्जत देऊ राहिले. समजले? पैसेवाला असला तर घरात बसून बोलावते आणि चहा पाजते, आणि नसला तर तिकडून तिकडे हाकलते. म्हणून विचार करा, हा चांगला चाकरी आहे. याच्यानंतर कोणीही उमेदवार चांगला उभा राहणार नाही गावातून, जर गावातल्या माणसाला निवडून नाही आणलं तर. विचार करून घ्या तुम्ही. संस्कृती जपणारा तरुण वृद्ध सगळ्याचा विचार करणारा अशा माणसाला तुम्ही निवडून नाही आणन तर मग लय पस्तावसाल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला मोकळं करा ग्राउंड, चला घरी जा आपापल्या. उद्या सकाळी 6 वाजता मतदान कराले सगळे जण. हा आपल्या त्या शाळेपाशी जिल्हा परिषदच्या.